कशी गाडी चालवतो? स्विफ्ट वाल्याची इगो पाहिलात, समोरच्यानी जागा दिली नाही म्हणून अजून त्याच्याच लेन मध्ये आला. आता इथे विचार करण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे की त्या गाड्या तुम्ही पाहिल्या असतील तर एका मागोमाग एक 3 गाड्या जे आहेत ते ओव्हरटेक करत आहेत, जे की चुकीचं आहे. ॲज पर रूल एका टायमाला एकच गाडी ओव्हरटेक करू शकते. एक गाडी जाते त्याच्या मागून आपण देखील जायचं नसतं, ते खूप जास्त रिस्की आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या गाडीमध्ये कॅमेरा लागलाय त्यांनी जे आहे ते त्या समोरनं येणाऱ्या गाडीला जे आहे ते जागा द्यायला हवी. त्यांनी जे आहे ते मुद्दामच तो आडवा आला का तर त्याला अद्दल घडावी म्हणून समोरच्या गाडीवाल्याला. परंतु कसं असतं, आपण समोरच्याला अद्दल घडवायला गेलो तर आपलं देखील जीवावरती बेतू शकतं आणि आपला देखील अपघात होऊ शकतो. असं करणं जे आहे ते चुकीचं आहे. नियमानुसार जो कॅमेरावाली गाडी आहे ती बरोबर आहे, त्यांनी योग्य केलं, परंतु सेफ्टीच्या दृष्टिकोनातून ते चुकीचं आहे. बाजूला जर जागा असेल तर आपण त्यांना जागा द्यायला हवी. समोरच्याचा मूर्खपणा आपल्याला देखील बेतू शकतो, आपला देखील ऍक्सिडेंट होऊ शकतो आणि आपल्या गाडीतील लोक इंजर्ड होऊ शकतात आणि आपल्या खिशाला देखील मोठा खर्च लागू शकतो. कशाला समोरच्या मूर्ख माणसासाठी आपण स्वतःचा जीव धोक्यात घालायचा आहे? आणि तुम्ही तो समोरचा मूर्ख माणूस बनू नका. एकदाच 3-4 गाड्यांनी ओव्हरटेक करायचा नसतो. बहुतेक सारे लोक मुंबई गोवा हायवेवरती देखील तुम्ही पाहिलेलं असेल, ओल्ड पुणे हायवेवरती देखील एका मागोमाग एक गेला का त्याच्या मागे येऊनच लगेच गाडी काढायला लागतात, जे की चुकीचं आहे. जो असं करतो त्यासोबत व्हिडिओ शेअर करा.